नंतर होणारा सामना आशिष डार्बी. सगळ्यांचं लक्ष लागलं या सामन्याकडे. एका घरातले दोन भाऊ. पंचांना विनंती लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. अजूनही 6 सामने आजच्या दिवसातील बाकी आहेत. याची सर्व खेळाडू व संघ मालकांनी नोंद घ्यावी आणि आम्हाला सहकार्य करावे. चोवीस चेंडूत 28 धावांची गरज. 24 चेंडू 28 धावा. पाहूया काय होतं, कितपत यांना रोखण्यासाठी यशस्वी ठरतं वायस्कॉट संघ. मयुरेश, आपण आतमध्ये नाही जाऊ शकत. पाहूया कोण येतोय. सलामीवीर रतीन येतोय, मॅन फ्रॉम बदलापूर. रतीन आणि प्रतीक पवार. आणि आधी काळा चौकीचा खेळाडू होता, रबर बॉल क्रिकेटचा बादशाह रतीन. पण तुम्ही त्याला बदलापूरला का पाठवलं? काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे त्याचं विमान तिकडे क्रॅश झालं का? आणि रतीनचा खूप त्रास होत होता नागरिकांना. रतीन आणि प्रतीक पवार महत्त्वाचे फलंदाज. 28 रन हवे 24 बॉलमध्ये. घराघरातली भांडणं बघायला थोड्या वेळाने भेटतील आपल्याला. आशिष SS आणि आशिष मॅवरिक संघ, दोन्ही एकाच घरातली दोन्ही संघ. पाहूया कोणता संघ विजयी ठरतो. प्रतीक आणि रतीन. स्ट्रायकर आहेत प्रतीक, नॉन स्ट्राईकला रतीन. गोलंदाजीवरती शिखर आहे का? कोण आहे? एक गोलंदाज याच्यावरती कोण आहे? गोलंदाज कोण आहे? अनुज दळवी. मला मिहीर आहे, आयकॉन प्लेअर आहे टीमचे, ज्यांनी नॉकआउटमध्ये आपल्या संघाला विजयासाठी मोलाचं योगदान दिलं होतं. असा हा खेळाडू. मला वाटत नाही की स्पोर्ट्सकोचा संघ कोणताही धोका आपल्या अंगावर घेईल. एक एक दोन दोन काढूनच आपल्या संघाला विजयाकडे खेचत जाईल. पाहूया काय करतो संघ, त्यांची रणनीती काय असेल ते पाहण्यात आपल्याला खूप महत्त्वाचं असेल. अवांतर चेंडू, अतिरिक्त धाव, गुणफलकात एका रनाची वाढ होताना पाहायला मिळत आहे. पंचांचा इशारा, वाईट बॉल. कॅमेऱ्यांचं लक्ष येते. दोन विकेटमध्ये चांगल्या प्रकारे धावताना इथे पाहायला मिळत आहे. प्रणित, आपण शिर्डीला जाताना काहीतरी चूक केली होती. हां, असेल, तेही असेल. आणि बोललो तेच केलं. चांगला शॉट मारायला गेले आणि आपला विकेट स्वस्तात दिला आहे प्रतीक पवार यांनी. पुढील फलंदाज कोण आहे? राहुल. रोहन कदमने कॅच पकडली. राहुल, पुढील फलंदाज कोण आहे?
राहुल शेट्टे. कृपया आपला पुढचा फलंदाज कोण आहे सांगावं. कोण आहे. अन्वय आहे. पुढील फलंदाज अन्वय. पाहूया चांगली खेळी करतो का. कोणताही धोका घेण्याची गरज नाही आहे संघाला. सहजरित्या विजय आपल्या खिशात घालू शकता आपण. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन येतात अनुज दळवी. आयकॉन प्लेयर. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर गुणफलकावर लागले 5 रन. आणि अजूनही 18 चेंडू 23 धावांची गरज असेल स्पोर्ट्स कोड या संघाला. आणि अजूनपर्यंत रथीन काही करू शकला नाही आहे. कदाचित त्याने रणनीती राखून आला आहे की जास्त मारायला जायचं नाही. 1-1 2-2 रन काढून आपल्या धावांचा डोंगर उभा करत जायचा. आणि पावसातला बेडूक रतीन असा तो खेळाडू रबर बॉलचा ज्याने काळा चौकीचं मैदान गाजवलंय. रबर बॉल मध्ये बल्लापूर ग्रामीणचा खेळाडू. मीर धवन. निर्धाव चेंडू. मीर धवन प्रत्येक टीमच्या लिस्टमध्ये असलेला खेळाडू, पण वॉर्डॉक्स संघाने आपल्या नावावर तो खेळाडू करून घेतला. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. एक रनाची वाढ गुणफलकात. हो हो हो, चांगला विकेट. सुंदररित्या परतवलंय, दाखवून परतवलंय. बॅट्समन कोण आहे? शिखर मोरे आपल्या संघाविरुद्ध खेळायला येतोय.
साला चिकन फ्राय ये बिर्याणी के टाइम पे गाना चाहिए. बाहेर खाली आली आहे मित्रा. हॅलो. हॅलो. रूलनुसार तर आहे. पंचांचा निर्णय काय आहे? 95 मी सांगितलं. काय बोलतायत? पहिली वॉर्निंग वॉर्निंग वॉर्निंग. वॉर्निंग बोलताय. येस, धन्यवाद. थोडंसं कंट्रोल ठेवा. शिखर मोरे स्ट्राईकवर आहे. मिहीर धवन यांच्या बॉलचा सामना करतील. अवांतर चेंडू, अतिरिक्त धाव, एका रनाची वाढ होताना पाहायला मिळते आपल्याला. क्लोज क्लोज क्लोज, खूप क्लोज होतं. एका रनावर समाधान मानावं लागत आहे. चौदा बॉलमध्ये 20 रनांची आवश्यकता. तोपर्यंत जायचं नाही. एक शेवटचा चेंडू मिहीर धवन यांच्या ओळवरचा. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मिहीर धवन यांच्याकडून. 1 रन. 12 बॉलमध्ये 18 रनांची आवश्यकता विजयासाठी स्पोर्ट्स कोड संघाला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. कोण? फिल्डिंग कोच मोहित, त्यांनी ज्या ज्या प्लेअरला फिल्डिंग आणि बॉलिंगची प्रॅक्टिस दिली त्या प्लेअरने खूप असा मार खाल्ला आहे. मगाशी इलिट संघाला त्यांनी चांगलीशी प्रॅक्टिस दिली होती आणि त्याच प्लेअरनी खूप चांगलाच मार खाल्ला आहे. नवीन बॉलर देवांश भंडारी. प्लेइंग इलेव्हनच्या बाहेरच्या प्लेअरला तुम्ही प्रॅक्टिस द्या. आणि राज कदम देखील पाहायला मिळत आहेत. यस, देवांश भंडारी स्ट्राईकवर आहेत. शिखर नॉन स्ट्राईकला रतीन. जोपर्यंत रतीन
आहे तोपर्यंत काही होऊ शकतं मॅचचं. कदाचित ते वाट बघतायत. त्यांना माहिती आहे कधी बॉल पोचवायचा आणि कधी बॉल हळू खेळायचा. एक रन गुणफलकात एका रनाची वाढ होताना पाहायला मिळते. ते उत्कृष्टची गोलंदाजी टाकतात देवांश. चांगला फटका प्लेअर बॉलच्या खाली आणि चांगलासा झेल घेतलाय आणि रतीन ओहाळे माघारी परततोय. महत्वपूर्ण असा विकेट. रतीन ओहाळ मागे फिरतायत. चांगली अशी कामगिरी नाही पाहता आली आपल्याला रतीनच्या बॅटमधून. नाराज होऊन रतीन तंबूकडे परततोय आणि नवीन फलंदाज अमित भोसले सर. अमित सर मैदानात दाखल होताना. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आपली चांगली कामगिरी दाखवली होती त्यांनी. पाहूया फलंदाजीमध्ये काय करतात. अजूनही 10 चेंडू 17 धावांची गरज स्पोर्ट्स कोड या संघाला. अजूनही मॅच कोणाच्याही साईडला फिरू शकते. दहा चेंडू 17 धावा 17 धावा आणि 10 चेंडू आणि सामना करतील अमित सर. तिसरं षटक घेऊन आलाय देवांश आणि आज धावा होत नाही आहेत. बॉलिंग पिच म्हणावा लागेल आजचा. पूर्ण दिवसात फक्त नाईट ऑक संघाने सुंदर अशी फलंदाजी केली होती कर्टसी ऑफ निखिल गायकवाड. चांगला फटका आणि बॉल गेला आहे सीमारेषे बाहेर. नाही 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 फिल्डिंग केली वाटतं. आणि गावडे ओव्हर एक्साइटेड होतोय. उतावळा नवरा गावडे. थोडस बॅनरमुळे दिसत नाहीये. 2 रन बोलतायत. होत आहे बॅनरमुळे थोडस कॅमेरा अँगल पोचत नाही तिथपर्यंत. मला वरसून दिसत नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. अजूनही 8 चेंडूत 15 धावांची गरज आणि थोडंसं कानमंत्र मिळत आहे गोलंदाजाला आणि 15 धावा रोखायच्या आहेत 8 चेंडूत. वायस्काउट वॉरडॉक्स एव्हीएम आणि ऑलिम्पिकचा सामनाही असाच होता आणि पहिला विजय शोधतोय वायस्काउट वॉरडॉक्स आणि पंचांचा इशारा वाईड. वांतर चेंडू अतिरिक्त धाव गुणफलकात एका रनाची वाढ होते. ओमकार चव्हाण खेळताना दिसत आहेत. नेक्स्ट मॅच
6 बॉल 11ची गरज स्पोर्ट्स कोड स्क्वॉड्रनला. ऑलिम्पिक संघाचाही सामना ऑलिम्पिक वर्सेस AVM सामना असाच रंगलेला होता. नेक्स्ट मॅच आहे असिस्ट डार्बी, असिस्ट एसएस आणि असिस्ट मॅव्रिक्स. सतराला 3. विकास with the last over. 17 for 3. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे आणि वायस्काउट वॉर्डॉग संघासाठी 4थं आणि निर्णायक षटक घेऊन येतोय विकास. बघूया काय होतंय. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे विकास यादव आणि सामना करतील अमित सर. 6 चेंडू 11 धावांची गरज. लांब मारलाय, फिल्डर येतोय, सोडलेला आहे. गचाळ असं क्षेत्ररक्षण, कॅचेस विन मॅचेस आणि 2 धाव घेण्यात यश. 5 चेंडू 9 धावांची गरज असेल. मॅच सोडलेली दिसते या आणि कॅच. झेल जर टिपला असता तर प्रेशर आलं असतं स्पोर्ट्स कोड या संघावर. परत शॉट टाकलाय, मारलाय, फिल्डर येतोय आणि यावेळी अमित सर बाद होत आहेत. 4था गडी गारद. अजूनही 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. अतिशय रंगतदार असा हा सामना. 4 चेंडू 28 धावांचा पाठलाग करताना सुंदर गोलंदाजी वायस्काउट वॉर्डॉक्स जो आपला पहिला विजय मेहुलची बॅट हवी आहे का? या स्पर्धेचा पहिला विजय शोधतोय वायस्काउट वॉर्डॉक्स हा संघ आणि त्या दिशेने देखील चाललेला आहे. 4 चेंडू आणि 9 धावा हव्यात स्पोर्ट्स कोड या संघाला. नवीन फलंदाज म्हात्रे. पॉइंटच्या दिशेकडे 1 रन येतोय आणि 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा. 3 balls 8 to go. आणि सामना करतोय शिखर. सिंगल आला. फुल आणि टॉस फटका. टाकलाय, अजून एक विकेट. वायस्काउट वॉर्डॉक्स 2 बॉल 8ची गरज. 2 चेंडूत 8 धावांची गरज. वायस्काउट वॉर्डॉक्स पहिला विजय शोधतो या स्पर्धेचा. जरा आवाज मोठा येऊन द्या असिस्ट एसएस. आणि यानंतर होणारा सामना असिस्ट एसएस विरुद्ध असिस्ट मॅव्रिक्स. अतिशय महत्वाचा सामना असेल दोन्ही संघांसाठी. मोठा आवाज पाहिजे. 2 चेंडू 8 धावा. 2 बॉल 8ची गरज. लांब पुन्हा मारला परत चेंडू. हवेत. हवेत आणि खेळाडू पुन्हा एकदा बाद. नाही, हॅट्रिक नव्हती. 3 गडी गारद केलेत 1 विकासने. बॉल. 3 धावा खर्च केलेत आणि 3 गडी गारद. आणि 1 चेंडूत 8 धावांची गरज असेल स्पोर्ट्स कोड या संघाला. आणि मार्गस्थ होतोय वायस्काउट वॉर्डॉक्स पहिल्या विजयाकडे या स्पर्धेच्या.
व्हॉइसकॉड वॉर्डॉक्सला कम बॅक करायला माहिती आहे. आणि यानंतर होणारा सामना असिस्ट एसेस आणि असिस्ट मॅवरिक्स. दोन्ही संघ आजच्या दिवसातील पहिला सामना पराभूत झाले होते आणि दोन्ही संघांना कमबॅक करायचं आहे, परंतु एकच संघ विजयी होणार आहे आणि दोन्हीही असिस्ट या डिपार्टमेंटचे संघ आहेत. असिस्ट डार्बी पाहायला मिळणार आहे थोड्याच वेळात. आणि वाईट बॉल White आलेला ball. आहे. अजूनही मॅच बनू शकते. एक चेंडू 7 धावा. एक बॉल 7 ची गरज. अगर हार गए तो मैं जा रहा हूँ घर पे. आणि लांब मारलाय आणि हा चौका आलेला आहे. पहिला आणि विजय. वाईट स्काउट संघ अखेर तिसरा सामन्यात विजयी. ये आए लोग आया ना 6 के लिए मत दिखा. आणि 2 धावांनी विजयी झाले व्हाईट स्काउट वॉरडॉग्स. 2 रनने जिंकलेले आहेत. थोडे नाखुश असतील स्पोर्ट्स कोड स्क्वॉड्रन. बट यानंतरचा सामना असिस्ट एसेस मोठा सामना. असिस्ट मॅवरिक्स. दोन्ही संघाचे प्रतिनिधी समालोचन कक्षात उपस्थित. आणि सुयश यावेळी खेळताना दिसत नाही आय गेस. मस्ट विन फॉर बोथ द असिस्ट टीम. एसेस या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. असिस्ट मॅवरिक संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. अजूनही 6 सामने आजच्या दिवसातील शिल्लक आहेत. पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. असिस्ट एसेस विरुद्ध असिस्ट मॅवरिक्स. हे चालेल. आणि काय नाही टीम चालेल. मॅनेजर आम्हाला चालेल. सर्वेश नार्वेकर. कोण आहे रे तो बिचारा. सर्वेश नार्वेकर टॅक्टिक्स देत आहेत आपल्या संघाला. अतिशय खुश दिसत आहेत आज सर्वेश नार्वेकर. चला वळूया असिस्ट डार्बीसाठी. असिस्ट एसेस आणि असिस्ट मॅव्रिक्स. आणि पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत अभिषेक भोसले. लास्ट टाइम पावसामुळे मॅच नव्हती झालेली आणि आज पाऊस पण नाही आहे आणि पण ऊन खूप आहे. ऊन खूप आहे. ऊन खूप जास्त आहे.